नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. आंबोडेनंतर आता पळसण ग्रामपंचायत मध्येही दारूबंदीसाठी महिला सरसावल्या. दारूबंदीचे वादळ आता सुरगाणा तालुक्यात वेगाने पसरायला लागले असून आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी बुधवारी पळसण येथील महिला दारूबंदी व जनजागृती करण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत पळसण अंतर्गत पळसण, आंबेपाडा, जांभीपाडा व चिंचपाडा या गावामध्ये संशयितांच्या घरी गेल्या असता त्यांना घरामध्ये दारू निर्मितीचे साहित्य व गावठी दारू विक्रीसाठी तयार करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी ते साहित्य नष्ट केले. तसेच गावामध्ये फिरून जो कोणी दारू विक्री करेल किंवा दारू गाळेल अशांना इथून पुढे दारू विक्री न करण्याची समज दिली आहे. दिसत आहे ना, मी काय सांगतो, दारू बंद म्हणजे करा, बंद म्हणजे बंद की जर येथून पुढे जर कोणाच्या घरात दारू सापडली किंवा कोणी दारू विक्री करताना आढळला तर त्याची हयगय केली जाणार नाही असं महिलांनी ठणकावून सांगितलंय. या प्रसंगी दारू विक्रेते व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक चकमक झाल्याचं दिसून आलं. त्यांना महिलांनी चांगलाच दम भरलाय आणि यापुढे दारू विक्री करायची नाही असे दरडावून सांगितलंय. या मिशन दारूबंदीचे नेतृत्व माजी सभापती मंदाकिनी भोये, सरपंच रंजना चौधरी तसेच बेबीताई गवळी यांनी केले. त्यांच्यासोबतच पळसण विभागातील पल्लवी धूम, सविता धूम आणि इतर महिलांनी सुद्धा मोठ्या संख्येने हिरारीने सहभाग घेऊन भक्कम अशी साथ दिली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.